यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त शेतकऱ्यांनी अमरावतीत एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केलं। 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबरावजी करपे, त्यांची पत्नी मालतीताई तसंच त्यांच्या 4 लेकरांनी सहकुटुंब कर्ज आणि नापिकीमुळे पवनार जवळच्या दत्तपूर आश्रमात आत्महत्या केली होती। ही महाराष्ट्रातील पहिली शासनमान्य शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद आहे। आज 19 मार्च करपे कुटुंबियांचा 39वा स्मृतिदिन आहे। 2017 पासून महाराष्ट्रातील शेतकरी 19 मार्चला उपवास अथवा एक दिवस अन्नत्याग करतात। हा उपवास धार्मिक नाही, उपोषण राजकारण नाही, हा एक दिवसीय अन्नत्याग संवेदनशील माणसांनी व्यक्त केलेला हुंकार आहे आणि शेतकरी स्वातंत्र्याचा यलगार आहे। आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील तमाम शेतकरी समाज आणि चळवळीतील शेतकरी पुरुष आणि महिला बुधवारी पंचवटी चौक शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी एकत्र आले होते। लक्षात आणून देण्यासाठी शेतकरी आत्महत्या हा समाजाला कलंक आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी ठोस निर्णय, शेतमालाला भावाचा विषय असो, सिंचनाचा प्रश्न असो, असे आणि शेतकरी विरोधी जे कायदे आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात। या संदर्भात शासनाने लक्ष घातलं पाहिजे। म्हणून आम्ही आजचा दिवस त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी, आत्महत्याग्रस्त परिवारासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही सर्वजण आजच्या दिवशी सामूहिक अन्नत्याग करतो।